आज आपण मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत यांसारख्या गोष्टी खूप ऐकतो. पण या सगळ्याची मूळ कल्पना की भारताने स्वतःच्या पायावर उभं राहून मोठे उद्योग उभारावेत ही जवळपास 70 वर्षांपूर्वी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत मांडली गेली होती. आज आपण भारतीय इतिहासातील त्याच महत्त्वाच्या आर्थिक टप्प्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. दुसरी पंचवार्षिक योजना म्हणजे 1956 ते 1961 हा काळ. या योजनेने भारताच्या औद्योगिक विकासाचा पाया कसा घातला हे समजून घेणं आजच्या संदर्भात खूपच रंजक आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. हो, ही योजना खास आहे कारण इथे भारताने पहिल्या योजनेच्या तुलनेत एक पूर्णपणे वेगळी आणि धाडसी दिशा निवडली. पहिल्या योजनेत शेती आणि धरणे यावर लक्ष होतं, जे गरजेचंही होतं. पण इथे संपूर्ण रोख जड उद्योगांवर होता, म्हणजे पोलाद, मशिनरी अशा गोष्टींवर. यामागची विचारसरणी, त्याचे परिणाम आणि त्यातून आपण काय शिकलो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. चला तर सुरुवातीला काही मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करूया. योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. या योजनेला भौतिकवादी योजना असंही म्हणतात. हे नाव ऐकून जरा वेगळं वाटतं. याचा अर्थ असा होता का की सामाजिक गोष्टींकडे दुर्लक्ष झालं? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भौतिकवादी म्हणजे इथे पैशाची लालसा असा अर्थ नाही, तर भौतिक म्हणजे टँजिबल फिजिकल ॲसेट्स, म्हणजे हस्ते, धरणं, कारखाने अशा डोळ्यांना दिसणाऱ्या ठोस गोष्टींवर भर देणारी योजना. अच्छा. गांधीवादी विचारसरणीच्या तुलनेत जिथे ग्रामविकास आणि लघु उद्योगांवर भर होता, हा एक मोठा बदल होता. या योजनेचे अध्यक्ष अर्थातच पंतप्रधान पंडित नेहरू होते आणि उपाध्यक्ष होते टी कृष्णमाचारी. आणि या योजनेचा बौद्धिक आधार होता महालनोबिस प्रतिमान. हे नाव आपण नेहमी ऐकतो, पण हे मॉडेल नेमकं काय होतं आणि हे पहिल्या योजनेच्या हॅरॉड डोमर मॉडेलपेक्षा वेगळं कसं होतं? खूप चांगला प्रश्न आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पहिल्या योजनेचं हॅरॉड डोमर मॉडेल पैसे वाचवा, गुंतवणूक करा आणि विकास होईल या सरळ समीकरणावर चालत होतं. पण प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी त्यावर टीका केली. त्यांचं म्हणणं होतं की फक्त पैसे वाचवून भागणार नाही, ते कुठे गुंतवायचे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे महालनोबिस म्हणत होते, थांबा, आधी पैसे कमावण्यासाठी आणि वस्तू बनवण्यासाठी लागणारी मशिनरी आणि कारखाने तयार करा. म्हणजे आधी भांडवली वस्तू, कॅपिटल गुड्स बनवा. अच्छा. एकदा का तुमच्याकडे मशिनरी बनवण्याची क्षमता आली की मग बिस्किटांपासून ते कपड्यांपर्यंत म्हणजे उपभोग्य वस्तू, कन्झ्युमर गुड्स बनवणं खूप सोपं होईल. हा दृष्टिकोनातील मूलभूत फरक होता. किती रंजक हे. म्हणजे आधी मासे पकडायला गळ तयार करा, मग मासे आपोआप मिळतील. पण मला एक गोष्ट सांगा, या मॉडेलमध्ये रोजगाराचं काय? मोठे उद्योग तर जास्त रोजगार निर्माण करत नाहीत. अगदी बरोबर. आणि हीच महालनोबिस मॉडेलची खासियत होती. त्यांनी हा धोका ओळखला होता, म्हणून त्यांनी एक दुहेरी मार्ग सुचवला. आर्थिक वाढीसाठी मोठे जड उद्योग आणि त्याच वेळी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी लघु आणि कुटीर उद्योग. दोन्ही गोष्टींना एकत्र घेऊन जाण्याचा हा प्रयत्न होता. आणि एक रोचक तथ्य म्हणजे ह्या मॉडेलची मूळ संकल्पना 1928 मध्ये सोव्हिएत अर्थतज्ञ गिग्रोगी फेल्डमॅन यांच्या कामावर आधारित होती. अच्छा. हो, ज्याला महालनोबिस यांनी भारतीय गरजेनुसार विकसित केलं. तर महालनोबिस यांनी एक मोठी सैद्धांतिक चौकट मांडली होती. बरोबर. पण प्रत्यक्षात ती जमिनीवर उतरली का? म्हणजे सरकारने किती पैसे खर्च करायचं ठरवलं होतं आणि त्यातले किती खरंच उद्योगांपर्यंत पोचले? आकडेवारी पाहूया. सरकारने ठरवलं होतं की 4,800 कोटी रुपये खर्च करायचे, पण प्रत्यक्षात खर्च झाला साधारण 4,673 कोटींच्या आसपास. आणि वृद्धी दर? आर्थिक वृद्धी दराचं लक्ष 4.5% होतं आणि आपण 4.2% पोचलो. म्हणजे उद्दिष्टाच्या अगदीच जवळ. म्हणजे कागदावर तरी वोलिभा बरीच यशस्वी दिसत होती. हो, आकड्यांच्या दृष्टीने योजना बऱ्यापैकी यशस्वी दिसत होती. पण हा पैसा गेला कुठे? कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं? इथेच योजनेचा खरा चेहरा दिसतो. खर्चाची विभागणी पाहिली की प्राधान्यक्रम स्पष्ट होतो. सर्वात जास्त म्हणजे 28% खर्च हा वाहतूक आणि दळणवळणावर करण्यात आला. उद्योगांपेक्षाही जास्त? हो. त्यानंतर 24% उद्योगांवर, म्हणजे एकूण खर्चाच्या 50% पेक्षा जास्त वाटा फक्त या 2 क्षेत्रांना मिळाला. याउलट कृषी आणि सिंचनावर फक्त 20% खर्च झाला, जो पहिल्या योजनेपेक्षा खूप कमी होता. यातून स्पष्ट दिसतं की सरकारचा फोकस शेतीवरून उद्योगांकडे वळला होता. अगदी.
हा काळ फक्त आर्थिक नियोजनाचा नव्हता, तर देशात आणि जगातही मोठ्या घडामोडी घडत होत्या. यातली महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती. हो, आणि हे फक्त राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं नव्हतं, तर आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचं होतं. बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 नुसार महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य निर्माण झाली. आणि मुंबई महाराष्ट्राला मिळालं. बरोबर. मुंबईसारखं औद्योगिक आणि आर्थिक केंद्र महाराष्ट्राला मिळालं, ज्यामुळे या पंचवार्षिक योजनेतील औद्योगिक उद्दिष्ट गाठण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार होता. आर्थिक तडजोडीसाठी रंगाचारी समिती नेमली गेली होती, ज्यांनी दोन्ही राज्यांना प्रत्येकी 50 कोटी रुपये देण्याची शिफारस केली. आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. हो, आणि याच काळात एक मोठं आंतरराष्ट्रीय संकट उभं राहिलं, 1956चं सुएझ कालवा संकट. म्हणजे एका दुसऱ्याच खंडात झालेल्या युद्धामुळे आपल्या देशात महागाई वाढली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपलं विकासाचं मॉडेल कितीही आत्मनिर्भर असलं तरी ते जागतिक घडामोडींपासून वेगळं राहू शकत नाही. अगदी बरोबर. इजिप्त, इस्रायल, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यातील युद्धामुळे तो महत्त्वाचा सागरी मार्ग अनेक महिने बंद होता. त्याचा थेट परिणाम झाला असणार. नक्कीच. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही मशिनरी आणि तंत्रज्ञान बाहेरून आयात करत असता, तेव्हा तुमची अर्थव्यवस्था अशा धक्क्यांसाठी खूप संवेदनशील बनते. भारताची आयात निर्यात मंदावली, वस्तू महाग झाल्या आणि देशात चलन वाढ मोठ्या प्रमाणात वाढली. किती वाढली होती? 1956-57 मध्ये चलनवाढीचा दर तब्बल 14% पोचला होता. दुसऱ्या योजनेचा हा एक मोठा धडा होता. म्हणजे सरकार फक्त कारखानेच उभारत नव्हतं, तर त्याचवेळी अशा आंतरराष्ट्रीय संकटांनाही तोंड देत होतं. याच काळात काही महत्त्वाच्या संस्थांची पायाभरणी झाल्याचंही दिसतं, जसं की LIC. हो, 1 सप्टेंबर 1956 रोजी 245 खासगी विमा कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करून भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LICची स्थापना झाली. त्यामागचा उद्देश काय होता? लोकांची बचत मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पांसाठी वापरता यावी, हा त्यामागचा एक उद्देश होता. त्याचबरोबर IIT खरगपूरला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आलं. आणि शेअर बाजार. हो, आणि 1957 मध्ये मुंबई शेअर बाजाराला, जो तेव्हा नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन म्हणून ओळखला जायचा, त्याला अधिकृत मान्यता मिळाली. म्हणजे एकाच वेळी औद्योगिक, आर्थिक आणि शैक्षणिक पाया रचला जात होता. आता योजनेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. औद्योगिक धोरण 1956. पंडित नेहरूंनी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना आधुनिक भारताची मंदिरे असं संबोधलं होतं. या धोरणामागची नेमकी भूमिका काय होती? 30 एप्रिल 1956 रोजी जाहीर झालेल्या धोरणाचं उद्दिष्ट होतं समाजवादी समाजरचना निर्माण करणं. समाजवादी समाजरचना म्हणजे विकासाचे फायदे फक्त काही लोकांपुरते मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावेत, आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. म्हणूनच सार्वजनिक क्षेत्राचा म्हणजे पब्लिक सेक्टरचा विस्तार करण्यावर मोठा भर दिला गेला. मग खासगी क्षेत्राचं काय? त्यांच्यावर बंधनं होती का? हो, त्यासाठीच उद्योगांची 3 सूचींमध्ये विभागणी केली गेली. अच्छा. अनुसूची अ मध्ये 17 उद्योग होते, जसे की संरक्षण, अणुऊर्जा, रेल्वे, जे पूर्णपणे सरकारी मालकीचे होते. ठीक आहे. अनुसूची ब मध्ये 12 उद्योग होते, जसे की खनिज, मशीन टूल्स वगैरे. यात सरकार पुढाकार घेणार होतं आणि खासगी क्षेत्र फक्त मदत करणार होतं. आणि तिसरी सूची? आणि अनुसूची क मध्ये उरलेले सर्व उद्योग होते, जे खासगी क्षेत्रासाठी खुले होते, पण त्यासाठी सरकारचा परवाना म्हणजेच लायसन्स घेणं बंधनकारक होतं. आणि इथूनच लायसन्स राजची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. हो, अनेक जण तसं मानतात. आणि याच धोरणातून भारताचे ते प्रसिद्ध 3 मोठे लोह पोलाद प्रकल्प उभे राहिले: भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर. यांची नावं आपण इतिहासात नेहमी वाचतो. पण गंमत म्हणजे या तिघांसाठी आपण 3 वेगवेगळ्या देशांची मदत घेतली: रशिया, जर्मनी आणि ब्रिटन. शीतयुद्धाच्या काळात हे तिन्ही देश वेगवेगळ्या गटात होते. ही भारताची नॉन अलाइन्ड किंवा अलिप्ततावादी परराष्ट्र नीती अर्थव्यवस्थेतही दिसत होती असं म्हणता येईल का? निश्चितच. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताने कोणत्याही एका महासत्तेवर अवलंबून न राहता सर्वांशी चांगले संबंध ठेवून आपला फायदा करून घेतला. भिलाई म्हणजे जे आता छत्तीसगडमध्ये आहे, तिथला प्रकल्प रशियाच्या मदतीने. हो. रूरकेला, ओडिसामधला प्रकल्प पश्चिम जर्मनीच्या मदतीने. आणि दुर्गापूर
पश्चिम बंगालमधला प्रकल्प ब्रिटनच्या मदतीने उभा राहिला. यातून भारताची स्वतंत्र परराष्ट्र नीती स्पष्ट दिसते. इथे रुरकेला प्रकल्पाबद्दल एक विशेष गोष्ट आहे ना? हो, रुरकेला इथल्या पोलाद प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ रसायनांचा वापर करण्यासाठी तिथेच एक खत कारखानाही उभारण्यात आला. अरे वा. आजच्या भाषेत आपण याला सर्क्युलर इकॉनॉमी किंवा इंडस्ट्रियल सिम्बायोसिस म्हणू, पण हा विचार त्या काळात केला गेला होता हे खरंच कौतुकास्पद आहे. बरोबर. यातून एक एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करण्याचा विचार दिसतो. अगदी. 1 मिनिट. आपण पाहिलं की औद्योगिक उत्पादन वाढलं, पोलाद प्रकल्प उभे राहिले, पण त्याचवेळी सुएझ संकटामुळे महागाई वाढली आणि परकीय चलनाचा साठा कमी झाला. मग याला यश म्हणायचं की अपयश? कारण एका बाजूने तुम्ही देशाचा औद्योगिक पाया रचत आहात, पण दुसऱ्या बाजूने सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत आहे. याचा ताळमेळ कसा घालायचा? याचं उत्तर होयो किंवा नाही असं देता येणार नाही. हीच या योजनेची गुंतागुंत आहे. यशाबद्दल बोलायचं तर औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक म्हणजे IIP जो 1956 मध्ये 139 होता, तो 1961 मध्ये 194 झाला. ही एक मोठी वाढ होती. आणि अन्नधान्य? अन्नधान्य उत्पादनही 66 दशलक्ष टनांवरून 82 दशलक्ष टनांपर्यंत वाढलं. देशात जड उद्योगांचा पाया नक्कीच रचला गेला, ज्याचा फायदा पुढे अनेक दशकं झाला. आणि दुसरी बाजू? दुसरी बाजू अशी की जड उद्योगांसाठी लागणारी मशिनरी मोठ्या प्रमाणात आयात करावी लागली. अच्छा. यामुळे आयातीवरचा खर्च प्रचंड वाढला आणि भारताच्या परकीय चलन साठ्यावर मोठा ताण आला. सुएझ संकटामुळे चलनवाढ नियंत्रणाबाहेर गेली. शिवाय शेतीकडे काहीसं दुर्लक्ष झाल्यामुळे तिसऱ्या योजनेच्या काळात देशाला अन्नधान्याच्या तुटवड्याला सामोरं जावं लागलं. म्हणजे? असं म्हणता येईल की या योजनेने भारताला एक औद्योगिक दिशा दिली, पण त्यासाठी देशाला मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली. हो, अगदी तसंच. तर दुसरी पंचवार्षिक योजना ही महालनोबिस प्रतिमानावर आधारित एक धाडसी आणि महत्वाकांक्षी पाऊल होतं, ज्याने भारताला औद्योगिकरणाच्या मार्गावर नेलं. आज आपण जे मोठे सरकारी उद्योग पाहतो त्यापैकी अनेकांचा पाया याच काळात घातला गेला. हो, आणि या योजनेने पुढच्या अनेक दशकांसाठी भारताची आर्थिक दिशा निश्चित केली. एक अशी अर्थव्यवस्था जिथे विकासाचं इंजिन सरकार आणि सार्वजनिक क्षेत्र होतं. 1991च्या आर्थिक सुधारणांपर्यंत याच मॉडेलचा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवर राहिला. या योजनेने सार्वजनिक उद्योगांना आधुनिक भारताची मंदिरे ही ओळख दिली. आजच्या काळात या मंदिरांची व्याख्या कशी बदलली आहे यावर विचार करायला हवा. स्टार्टअप्स आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या युगात आजची आधुनिक भारताची मंदिरे कोणती असू शकतील? आपली UPI, 5G नेटवर्क की बंगळुरूमधले स्टार्टअप्स? ज्या गोष्टी आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, त्या खऱ्या अर्थाने नवीन भारताची मंदिरे आहेत का यावर विचार करायला हरकत नाही.